बारक माई जय जय भो बारक माई, बारक माई जय जय विठो बारक माई। या संतांचे अनंत उपकार आहेत आमच्यावरती की त्यांनी आम्हाला सर्वप्रथम मार्ग दाखवला। काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। महाराज संत बरं आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखे कपडे घालतात, आपल्यासारखे व्यवहार करतात, आपल्यामध्येच बसतात, आपल्यासारखंच बोलतात, म्हणून त्यांना संत म्हणू नका, लक्षात ठेवा। कारण संत ओळखणं कलियुगामध्ये फार कठीण झालं बरं का। मुंबई सारख्या एका सिनेमाच्या टॉकी जवळ एक आंधळा हात पुढे करून बसला होता। समोरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटायचं की हा आंधळाच आहे, म्हणून प्रत्येक माणूस त्याच्या हातावरती काहीतरी ठेवायचं आणि पुढे जायचा। पण तो पुढे गेल्याच्या नंतर एक विद्वान इतका हुशार होता, त्याने न कुठे चालणारा गुळगुळीत झालेला पैसा त्या आंधळ्याच्या हातावर ठेवला आणि पुढे गेला। जसं 2 कोसावर पुढे गेला आंधळ्याने हात मारली, म्हणले ओ साहेब इकडे या। म्हणले कस काय? म्हणले हे पैसे चालत नाही। म्हणजे तुम्हाला कसं कळालं? म्हणले याचा असा आहे साहेब, एखाद्या कीर्तनकार महाराज एखाद्या ठिकाणी महिना 2 महिने प्रवचन करीत असताना काही कामानिमित्त जर तो बाहेर गावला गेला, तो येईपर्यंत तो जसा बदली कीर्तनकार देतो ना, तसा मी बदली आंधळा आहे म्हणला, खरा मी आंधळा नाही। आणि मग इथे बसणारा दररोजचा आंधळा कुठे गेला? सांगितलं साहेब इथे बसणारा दररोजचा आंधळा आज सिनेमा बघायला गेलेला आहे, म्हणजे हाही आंधळा नाही व तोही आंधळा नाही, हा केवळ लबाडपण आहे। अशांना संत म्हणता येणार संत महती जगा माणसाच्या सारिखे, आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखे कपडे घालतात, म्हणून त्यांना संत म्हणू नका। केंदूरचे कान्हो पाठक महान संत होऊन गेले आणि त्यांची कीर्ती ऐकून काशीचे विद्वान पंडित त्यांना भेटण्यासाठी आले। वेळ सकाळची 8:30 नेमकं केंदूर गावात उतरले आणि कान्हो पाटकांनाच प्रश्न केला, हे केंदूरच गाव ना? हो। मग कान्हो पाटक कुठे राहतात? कान्हो पाटक उभे राहिले, कान्हो पाटक तर मीच आहे। तू आणि कान्हो पाटक? अरे काशीपर्यंत कीर्ती ऐकू आली बाबा, आम्हाला वाटलं होतं उठल्या उठल्या शास्त्राचा अध्ययन करीत बसला असशील, तू तर लेकरं खेळत बसला, तू कसला साधू? असं लेकरं असल्यामुळे तुम्हाला वाटतं की साधू नाही? मग सगळीचे सगळे लेकरं टाकतो ना विहिरीत, मग दिसेल का साधू? सगळीच लेकरं उचलून समोरच्या विहिरीत टाकली, विचारला आता झालो का साधू? आता आणि साधू आणि पुढची लेकरं विहिरीत टाकली, दुसऱ्याच्या लेकराच्या नरड्यावर पाय द्यायला कमी करशील का? तू कसला साधू? बरं नसू द्या, माझ्या नावावरून तुम्ही काशीवरून इथपर्यंत आलात ना, मग 2 घास जेवण कराल का? जेवण आणि तुझ्या घरचं आता लेकरं मारली, सुतक पडलं, तुला सुतकातलं खातो का आम्ही काशीचे पंडित? मग एक काम केलं तर जेवाल का? काय म्हणले सगळीची सगळी लेकरं जिवंत काढली तर? मग कॅमेऱ्याकडे पाहता तसं बघू लागला काशीचा पंडित, हात मारली, चला रे हा काशीचा महात्मा उपवासी जातो, बाहेर या। हात मारल्याच्या नंतर घरातून लेकरं बाहेर येतात, तशी विहिरीतून लेकरं बाहेर आली। म्हणजे लेकरं विहिरीत टाकण्या इतपत ज्याच्याकडे प्रपंचाची अनासक्ती आहे आणि टाकल्यानंतर परत जिवंत करण्याची दैवी शक्ती आहे, याला म्हणावं संत। असे संत आयुष्यभर स्वतःसाठी कधीही जगत नसतात, तेच संत असतात। जगाच्या कल्याणात संत नावी
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टनिती परोपकारे ते केवळ परोपकाराकरिता संतांचा अवतार असतो. लक्षात ठेवा. रविश्चंद्रगणः वृक्षनिगे गावश्च सज्जनः एते परोपकारा युगे देवेन निर्मितः. शास्त्र संत रवी म्हणजे चंद्र आणि सूर्य हे माणसावर किती मोठे परोपकार करतात. वृक्षही माणसावर तितकाच मोठा परोपकार करतो की त्याच्यापासून आम्हाला ऑक्सिजनही मिळतो आणि सावलीही मिळते. नद्यापासून आम्हाला स्वच्छ पाणी मिळतं. एवढंच नव्हे, सज्जन माणसापासूनही आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं. कारण सज्जन की करुणाभुरी मला दुर्जन का त्रास सूरज व गर्मीकडे बरसन कियास. जीवनामध्ये सज्जन मिळाला तर या ठिकाणी आनंद व्हावा आणि दुर्जन भेटला तर दुःख व्हावं. कारण दुर्जन की करुणाभुरी भला सज्जन का त्रास आणि सूरज व गर्मीकडे बरसन कियास. महाराज सांगतात जीवनामध्ये संत आणि सज्जन माणसं आम्हाला तात्काळ भेटावे. माणसं प्रपंचाकडे भरपूर काही मागतात. इतकं मागतात, इतकं मागतात, इतकं मागतात. बाबा प्रपंचात आम्हाला श्रीमंती पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, बायको पाहिजे, सगळं मागतात तो प्रपंचाकडे. पण जो प्रपंच स्वतःच दुःखरूप असेल तो आमची आशा परिपूर्ण करू शकत नाही. मग मागायचं ना त्या भगवंताकडे चांगलं मागा. देवा बस माझ्या आयुष्यामध्ये संतांची भेट व्हावी, दुर्जनाची भेट होऊ नये. कारण आम्ही जन्मामध्ये काय घेऊन आलो आणि काय घेऊन जाणार आहोत हेही आम्हाला माहिती आहे का नाही. क्या लेके आए रे जग में क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का ये मेला. क्या लेके आए रे जग में क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का ये मेला. जीवनामध्ये या ठिकाणी 2 दिवसाचं आयुष्य आहे आणि त्या 2 दिवसाच्या आयुष्यामध्ये आम्हाला चांगलं प्राप्त करून घ्यायचे. मला ते चांगलं नेमकं कोणतं आहे तर संतांची भेट या ठिकाणी अवघड आहे. बहुअवघड आहे संत भेटी आणि तरी जग जेठी करुणा केली. महाराज सांगतात तुम्ही म्हणजे एकटे नाही तर साधू संत ही जीवाचे मायबाप असल्यामुळं सर्वप्रथम ते कृपावंत आहेत आणि अशा संतांची कीर्ती मी काय वर्णन करावी अभंगाच्या Yes,
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय आवाज आहे बघा. कारण ही जी कला असते ना ती ईश्वरापासूनच प्राप्त झालेली असते. काही लोकांना कितीही प्राप्त करायचं म्हटलं तर ते प्राप्त होणार नाही. जीवनामध्ये या ठिकाणी महाराज संगती जर चांगल्याची असेल तर अशा काही गोष्टी प्राप्त होतात. शुद्ध बीजापोटी आणि फळे रसा गोमटी. मायबाप पुण्यवान असतील तर लेकरं सुद्धा उपजताच पुण्यवान निपजणार. विठ्ठल संत तुम्ही संत मायबाप कृपावंत आणि काल मी पतित कीर्तिवानो. मी अनाथ आहे, अपराधी आहे तेव्हा काही वेळेस, पण तुमची कीर्ती कितीही वर्णन करावी तरी या ठिकाणी मला पुन्हा पुन्हा तुमचं स्मरण करावं असं वाटतं. एवढं तुमचं चिंतन चांगलं आहे, गुण वर्णनीय आहे. महाराज सांगतात ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत. आणि म्हणून तू भगवंता वर्णन केलं. हे सहा गुण ज्याच्यामध्ये आहेत त्याला आम्ही जीवनामध्ये या ठिकाणी संत म्हणावं. बघा जीवनामध्ये या ठिकाणी संत महात्म्यांचा अवतार कार्य आपण पाहत पाहत या ठिकाणी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या महाद्वारापर्यंत पोहोचलेलो आहोत. जिथं की या ठिकाणी तुकोबारायांचे आई आणि वडील बोलोबा आणि कनकाई माता. अहो बोलोबा एवढी देवाची सेवा करायची, एवढी देवाची सेवा करायची की देव लज्जित होऊन मान खाली घालायचे आणि बोलोबाकडे मागायचे देवा जीवनामध्ये बस एवढी सेवा माझ्या हातून घडावी. भगवान परमात्मा म्हणायचे बोलोबा अहो एवढी सेवा करतात मला स्वतः लाज वाटते की तुम्ही काहीतरी जीवनामध्ये मागून घ्या. आतापर्यंत तुम्ही काही मागितलं नाही ना, मग आता काहीतरी मागा. बोलोबा सांगतात माझ्या जीवनामध्ये फक्त तुमची सेवा करावी भगवंता, याच्याशिवाय मला काही नका. पण एक दिवस कनकाई मातेनं हट्ट धरला. आपल्या पती परमेश्वराकडे आहो दररोज तुम्ही महाद्वारामध्ये जातात ना, मग मला सुद्धा आज तुमच्या बरोबर घेऊन चला. आता पतीचा हट्ट म्हटल्यावर बोलोबा काही बोलले नाही, पण जाता जाता कनकाई मातेला म्हणाले हे बघ तू रावळामध्ये जातेस ना, पण देवाकडे काही मागू नकोस बर का. मान्य केलं. कनकाई माता आत गेल्या. आत गेल्याबरोबर दर्शन घेतलं भगवंताचं आणि स्मित हास्य केलं भगवंतानं. कनकाई मातेचा चेहरा उदास दिसला. काही काही लोकांचे चेहरे सकाळी रडल्यासारखे, दुपारी पण रडल्यासारखे, संध्याकाळी बघा रडल्यासारखे. किती देवानं दिलं तर त्यांचे चेहरे सुकलेलेच. म्हणून हिंदीमध्ये एक सुंदर म्हण आहे, मी रोते क्यों हो हमारी सूरत ही ऐसी है. प्रश्न केला कनकाई मातेला माता तुमचा चेहरा उदास का दिसतो. आता कनकाई मातेने सांगितलं देवा आयुष्यात सगळं काही मिळालं पण आतापर्यंत कुस ही अपवित्र आहे. म्हणजे कुस पवित्र झाली नाही देवा, मला संतान पाहिजे. मागितलं महाराज कनकाई मातेनं. देवाने त्याच ठिकाणी सांगितलं जा पुत्र होईल पुत्र होईल पुत्र होईल. देव 3 वेळेस बोलले. कनकाई माता बाहेर आल्या. जसं बाहेर आल्या तसं चेहरा प्रफुल्लित दिसला. बोलोबाने सांगितलं निश्चित देवाकडे काहीतरी मागितलं असतील. अहो मी काही मागितलं नाही, देव स्वतः मला माग म्हणत होते म्हणून मी मागितलं. काय मागितलं? पुत्र द्या. अगे मग त्याच पांडुरंग परमात्म्याला परत जाऊन सांगी असा पुत्र द्या की जन्मापासून मरेपर्यंत त्यांनी भगवंताचीच सेवा करावी. म्हणून बोलोबा आणि कनकाई मातेच्या पोटी 3 भगवत भक्त जन्माला आले. ते म्हणजे सावजी, तुकोबाराय आणि कान्होबा. म्हणून महाराज संतांचं चिंतन कितीही वर्णन केलं तरी सुद्धा कायमी पतित कीर्तिमान. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. एवढा सुंदर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. पण याच बाबांची जसं प्रेत यात्रा निघाली तसं प्रेत यात्रा निघाल्याबरोबर बाबांची पत्नी टाहो पडून रडू लागली. आणि त्याच बाजूला निवृत्तीनाथ
ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, चिमुकली मुक्ताबाई यांची वारी जात होते. जसं या ठिकाणी वारी जात आहे हे पाहता क्षणी बाबांची पत्नी टाहो फोडून रत्नाने उठली आणि ज्ञानोबायांच्या चरणविंदावर मस्तक झुकवलं आणि ज्ञानोबायांनी डोळे झाकून आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिला तसं बाबांची पत्नी प्रश्न विचारते, महाराज हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? ज्ञानोबायांनी डोळे उघडले, पाहतात बाबांची पत्नी. आता काय करावं? बाबांची तर प्रेत यात्रा निघालेली आहे. हा पाणी थांबव प्रेत यात्रेला. प्रेत यात्रा थांबवली आणि लहान मुलाच्या डोक्यावरून जसं आई हात फिरवते कुरवाळते तसं ज्ञानोबायांनी बाबांच्या डोक्यावरून हात फिरवला, सांगितलं उठा सगळ्यांना बाबा उठा. जसा हात मारली झोपेतून माणूस उठावा तसं माझे बाबा जाग्यावर उठून उभे राहिले. ही ताकद संतांच्या कार्याची. महाराज असे संत नेमका अवतार धारण करतात कशासाठी? अभंगाच्या दुसऱ्या चरणात अवतार काढले. दुसरी गोष्ट महाराज सांगतात, जब जब होई धर्म की हानी, बाळ ही असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु हरि विविध सरेला, हरि ही कृपा निधी सजन पिरा.
तुळशीदास महाराज सांगतात ज्या ज्या वेळेला धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म माजतो, पापी माणसं जन्म घेतात, त्यावेळेसच देवाचा अवतार होत असतो. पुण्यवंत व्हावे आणि घेतात सज्जनाची नावे. जीवनामध्ये माणसाने नाही धनवान बनलं तरी चालेल, नाही गुणवान बनलं तरी चालेल, नाही कीर्तिवान बनलं तरी चालेल, पण जीवनामध्ये सर्वप्रथम माणसाने माणूस बनायला शिकलंच पाहिजे. प्राप्त करून घ्या जीवनामध्ये काहीतरी, कारण देवाने आम्हाला एवढं सुंदर शरीर दिलं पण त्याचा फायदा करून घेता आलेला नाही. नरदेह दुर्लभ जाना, शत वर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. एवढा दुर्लभ असणारा मनुष्य देह आम्हाला प्राप्त झाला, त्याची सार्थकता चांगल्याच गोष्टीने झाली पाहिजे. म्हणून कबीरदास महाराज वर्णन करतात, जीवनामध्ये आलात ना कबीरा जग हसे हमरो ऐसी तुम्ही गेल्याच्या नंतर 4 लोकांच्या तरी डोळ्यात पाणी यावं असं माणसाचं जाणं असावं.